शाही प्रतिष्ठान आयोजित साहित्य केसरी महाकाव्य करंडक 2026साठी ही कविता आणि कवितेचं शीर्षक आहे स्मशानातील घर. सारे मला हवेचं आहे हा स्वार्थी हट्टच व्यर्थ आहे. सारे मला हवेचं आहे हा स्वार्थी हट्टच व्यर्थ आहे. कसला माज राजा आणि रंकास वेशीवर हक्काचं घर वाट पाहत आहे. वास्तूच्या दगडमातीच्या भिंतीत स्वतःचं स्वप्न सजवतो आहेस. वास्तूच्या दगडमातीच्या भिंतीत स्वतःचं स्वप्न सजवतो आहेस. हक्काचं घर म्हणून या आभासी जगण्याला, हक्काचं घर म्हणून या आभासी जगण्याला मृत्यूच्या झटक्याने सारे परके होणार आहे. कसला माज राजा आणि रंकास वेशीवर हक्काचं घर वाट पाहत आहे. वेशीत जगताना जात पात उच्च नीचता सारं उराशी कवटाळून भेदभावात गुंतून जगतोस. वेशीत जगताना जात पात उच्च नीचता सारं उराशी कवटाळून भेदभावात गुंतून जगतोस. मृत्यूची कळ सोसताना अहंकाराचे मुखवटे, मृत्यूची कळ सोसताना अहंकाराचे मुखवटे स्मशानात राखेत बदलणार आहेत. कसला माज राजा आणि रंकास वेशीवर हक्काचं घर वाट पाहत आहे. बघ बघ त्या जळणाऱ्या चितेतल्या ज्वाळा, बघ त्या जळणाऱ्या चितेतल्या ज्वाळा ओरडून सांगत आहेत नश्वरतेचा स्वीकार कर. बघ त्या जळणाऱ्या चितेतल्या ज्वाळा ओरडून सांगत आहेत नश्वरतेचा स्वीकार कर. जगून घे मानसाशी मानसाप्रमाणे, जगून घे मानसाशी मानसाप्रमाणे जगण्याचा विवेक या जाणीवेने जन्माला येणार आहे. कसला माज राजा आणि रंकास वेशीवर हक्काचं घर वाट पाहत आहे. जळणारी चिता स्मशान वैराग्य उजळीत असते. संसाराची मोहमाया निरर्थक वाटते. पाय काढता स्मशानातून सुखांना विळखा, पाय काढता स्मशानातून सुखांना विळखा. ही नीती माणसाची क्षणभंगूर आहे. कसला माज राजा आणि रंकास वेशीवर हक्काचं घर वाट पाहत आहे. सारे मला हवेचं आहे हा स्वार्थी हट्टच व्यर्थ आहे. कसला माज राजा आणि रंकास वेशीवर हक्काचं घर वाट पाहत आहे. वेशीवर हक्काचं घर वाट पाहत आहे.